कल्याण झालंच झालं. कारण पार्वती तू माझा हात धरलास म्हणजे जीवनामध्ये सगळं काही मिळालं. पण मला माझ्या यजमानाची चिंता आहे. यजमान म्हणजे पती, पतीची मला चिंता आहे. की त्यांची कशी दशा असेल. मी तुझ्या बरोबर आनंदी आहे पण मी त्यांच्याशिवाय आनंदी राहू शकत नाही. कुणाशिवाय? माझ्या पतीशिवाय. मला माहित नाही ते नेमकं कुठे आहेत म्हणून. आणि तू सर्वांतर्यामी आहेस. तुला जगातलं ज्ञान आस्ती भाती प्रिया आणि त्रिकालाबाधी ज्ञान जगदंबे तुला आहे. म्हणून मी तुला विनंती करते की माझे यजमान सध्या कुठे आहेत ते मला सांग. माझे पती कुठे आहेत ते मला सांग. त्यांची गती काय असेल. माझ्या अगोदर मृत्यू पावलेले जन्मभर पापच केलेले पर्वताप्रमाणे आणि एकदा एक पाप केलं की दुसरं पाप आपोआपच उघड पडतं. मान्य करा. भीते दूध डोळे मिटून जात मांजरा मनी चोरट्याचा कार्य भीती चांदण्या. जगामध्ये रीत आहे महाराज. माझ्या पतीनं खूप पाप केलेले. काय म्हणून सांग. नाही सांगायची गरज पण उघड पडतं. मांजर म्हणतो मी दूध पिते. पण ते उघड पडतं. कीर्तनकार महाराज कमरेला उपर्ण बांधू बांधू लोकांना उपदेश करणारे आणि त्या महाराजांनी एकादशीला पान खाल्लं. आणि बाहेर तंबाखू चोळीत आली. पाहिल्यावर बोलणार का नाही. बोलणार. पाहिल्यावर बोलणार का नाही. हा मी जर धाब्यावर दिसतो तर तुम्हाला काय वाटत. पुन्हा सांगा. आता दुःख सांगे ब्रह्मज्ञान. त्याप्रमाणे त्या महाराजांनी एकादशीला पान खाल्लं. पण खाई लोक बाहेर शांत बसा. फक्त शांत. पुन्हा करा काय करायचं. पान खाल्लं. बाहेर आले लोक म्हणले वा महाराज कस काय काय झालं. महाराज उलट चिडले. माझा तुम्ही कस काय दोष काढता. म्हणजे दोष काढण्याची गरज नाही. क्षमा करा पराध. महाराज आज तुमच्या लक्षात नाही का. म्हणजे काय आज मोठी एकादशी ना तसं नका म्हणून. पान खाल्लंय मग मात्र जीभ दातात धरली. हो म्हणजे माझ्या लक्षातच एक पाप उघड पडलं. मग लोक तर पुन्हा पुन्हा विचारायला तयारच असतात. दुःखाची खपली काढायची सवयच लोकांना. महाराज कस काय पान खाल्लं सकाळी सकाळी. काय धोरण आहे की म्हणजे मला काल रात्री जागरण झालं. सकाळी मला भूक लागली. भूक लागल्याबरोबर मी ठेसन भाकरी खाल्ली. काय कळालं. पहिलं पाप पान खाल्लं. दुसरं पाप ठेसा भाकरी खाल्ली. तरी लोक म्हणले महाराज तुम्ही निरी केल्यावर कधीच पान खात नाही. तर आज सकाळी सकाळी पान कस काय खाल्लं. नाही म्हणजे सकाळी सकाळी निरी केली तोंडाचा वास यायला. कांदा खाल्ला. कांदा किती पाप पुढे पडले. आता त्याच्या पुढे खूप पण जाऊ दे आपल्याला काय करायचं. याप्रमाणे माझे पती खूप पापी आहेत. पर्वताप्रमाणे पातक करणे
मग म्हणून हे